सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। राष्ट्रीय सेवा समर्पण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित सर्व रसिकांचे मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत। समर्पण एक कविता। अगर धारा को सागर सा विशाल होना है, अगर धारा को सागर सा विशाल होना है तो अपने अस्तित्व को सागर को समर्पित करना होगा। अगर सागर को निर्मल होना है, अगर सागर को निर्मल होना है तो अपने अस्तित्व को ही समर्पित कर बाफ बनना होगा। अगर सागर को निर्मल होना है तो अपने अस्तित्व को समर्पित कर बाफ बना होगा। अगर बाफ को फिर धरा से मिलना है, अगर बाफ को फिर धरा से मिलना है तो अपने अस्तित्व को समर्पित कर धारा बनना होगा। अपने अस्तित्व को समर्पित कर धारा बनना होगा। ये पूरा खेल समर्पण का है। ये पूरा खेल समर्पण का है। अगर मनुष्य को प्रेम का अर्थ समझना है, अगर मनुष्य को अपने प्रेम का अर्थ समझना है तो पहले खुद को प्रेम में समर्पित करना होगा। खुद को प्रेम में समर्पित करना होगा। समर्पण या भावनेविषयीचं अत्यंत सुंदर वर्णन या कवितेमध्ये सांगितलेलं आहे। पाणी, वाफ आणि पुन्हा ढगांच्या माध्यमातून जमिनीवर येणं खरंच समाजाच्या बाबतीतलं असंच असतं। आपण समाजाकडनं घेतो, समाजाला आपण देणंही लागतो। समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या या लोकांचा सन्मान करण्याच्यासाठी या आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन। कार्यक्रमाची सुरुवात, कार्यक्रमाचा उद्देश जाणून घेण्यासाठी मी सर्वात प्रथम समर्पणचे कार्याध्यक्ष प्रवीण शेटे यांना प्रास्ताविक सादर करण्याची विनंती करतो। आपल्या सर्वांचे स्वागत। समर्पण या संस्थेच्या वतीने आज पुरस्कार वितरण होत आहे। डॉक्टर मधुसूदन घाणेकर बहुआयामी व्यक्तिमत्व यांच्या प्रमुख प्रयत्नाने हा रद्द कार्यक्रम संपन्न होतोय, हे आज सांगायलाच हवं। पुरस्कारार्थी व्यक्तींचं कार्य समाजासमोर येण्यात डॉक्टर घाणेकर यांची महत्त्वाची भूमिका आहे, हे आपण सर्वजण जाणतोच। कोणत्याही समाज गटात काही अक्षमता, डिफिशियन्सीज घेऊन व्यक्तींचा जन्म होतो। त्या व्यक्ती सर्वांबरोबर येण्यासाठी संवेदनशील मन आणि कृतीपूर्ण विश्वासाची जोड लागते। ती या पुरस्कार वितरणाने काहीशी साध्य होईल या ध्यासानेच डॉक्टर घाणेकर यांनी परिश्रम घेतले आणि सर्वांनीच त्याला उचित साथ दिली। हा पुरस्कार नक्कीच उत्साहवर्धक आहे। पुरस्कार वितरण समारंभ नक्कीच उत्साहवर्धक आहे। पुरस्कार प्रदान इतकाच मर्यादित हेतू या समारंभाचा, कार्यक्रमाचा न राहता वेदनेकडून संवेदनेकडे होणारा प्रवास साहचर्य आणि सहकार्यानेच होतो, हे आजच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाने अधोरेखित होत आहे। आमच्या समर्पण संस्थेचे डॉक्टर श्री योगेश जोशी, डॉक्टर मधुसूदन घाणेकर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विशेष अतिथी माननीय V.G. सातपुते यांचे समर्पण संस्थेच्या वतीने मनापासून स्वागत करतो। सर्व पुरस्कारार्थींचे हार्दिक स्वागत पुन्हा एकदा करतो आणि अभिनंदन करतो। या कार्यक्रमाच्या पुढील कार्यपत्रिकेसाठी मी डॉक्टर योगेश जोशी यांना विनंती करतो। धन्यवाद। धन्यवाद सर, खूप छान। एक वाक्य वाचनात आलं होतं, आकर्षण शायद अनेकों के लिए हो सकता है, आकर्षण शायद अनेकों के लिए हो सकता है, पर समर्पण किसी एक के लिए होता है। मग तो एक
म्हणजे व्यक्ती असेल, समाज असेल, समाजातील घटक असतील, अशा पद्धतीने या एकाविषयी समर्पित भावनेने कार्य करणारे समाजातील काही लोक, समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या काही संस्था, त्यांचे पदाधिकारी यांचा सन्मान आपण आजच्या या कार्यक्रमातनं करणार आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला यातील सन्मानार्थी, पुरस्कार्थी यांचं मनोगत ऐकूया. नमस्कार, मी महेंद्र रामदास पवार. मी मुकेश प्रतिष्ठानचा अध्यक्ष आणि आमच्या सगळ्यात दुर्लक्षित भागामध्ये जिथं सगळ्यात मोठ्या लेवलचं झोपडपट्टी परिसर आहे अशा ठिकाणी मी काम करतो. एक समाजाचं आपण काहीतरी ऋण लागतो म्हणून त्या उद्देशातून मी माझं काम करतो. समाजात मी एक समाज सेवक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणूनच काम करतो. एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून सुद्धा मी काम करतो. समाजातले प्रश्न जाणून घ्यायचे काम केलं मी आत्तापर्यंत. जेव्हा कोरोनापासून मागील 2 वर्षापासून काम सुरू झालं, कोरोनाच्या काळात माझ्या कामाचं विशेष म्हणजे आम्ही धान्य किट तर गरजूंपर्यंत पहिले पोहोचवले. मग ते तृतीयपंथी असतील, पॅरालिसिस झालेले काही वृद्ध असतील, झोमॅटो डिलिव्हरी करणारे काही मुलांची इतकी परिस्थिती होती, त्या काळात ऑर्डर नव्हत्या. मग त्यावेळेस झोमॅटोच्या विद्यार्थ्या मुलांसाठी मी माझ्याकडनं धान्य किट दिले. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की ऑनलाईन शिक्षणाचा सगळ्यात मोठ्यात परिणाम आहे. त्या मुलांना किंवा मुलींना सगळ्यात जास्त घर बसल्या ऑनलाईन शिक्षण करायचं होतं. पहिली गोष्ट अशी होती की झोपडपट्टी भागात ते राहतात भाड्याने, भाडं भरायची त्यांची परिस्थिती बिकट होती. तर ते कधी चांगला मुलांना मोबाईल अँड्रॉइड देऊ शकतील. मला ही गोष्ट जाणवली अशी की तेव्हा एका काही मुलांनी विदर्भातली आत्महत्या केली. मग त्या आत्महत्येचं कारण दुसरं तिसरं काही नसून ते ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल न मिळणं. मग ती खंत मला जाणवली आणि मी त्याच्यावर काम करायचं ठरवलं. वडारवाडी यासारख्या मोठ्या परिसरात आणि इथं 25 मुली मी दत्तक घेतल्या. 25 मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेतलं. त्यांना नवीन अँड्रॉइड मोबाईल मी भेट दिले माझ्याकडनं आणि भेट दिले. त्यांच्या ऑनलाईन शिक्षणात कुठे अडथळा येऊ नये, त्यांचं शिक्षण खंडित होऊ नये म्हणून. त्याच्यानंतर 7 मुलींना टॅब दिले, 4 मुलींना लॅपटॉप दिले आणि त्यातल्या काही सक्सेस स्टोरी आज माझ्यासमोर मला शेअर करायला आवडतील. ज्या मुलीला, जी एक अंध भगिनी आहे, जी 100% ब्लाइंड आहे, तिला मी पहिला लॅपटॉप ब्रेल लिपीतला दिला. आज ती त्या SP कॉलेजमध्ये सगळ्यात टॉपर ठरली आणि ते माझं सगळ्यात मोठं सक्सेस आहे. बीडवरनं आलेली माझी एक वैष्णवी ताई म्हणून आहे, तिला शिक्षणाची खूप आवड होती. आई तिची धुणं भांडी करते कोथरूड परिसरात आणि वडील नाही आहेत तिला शिक्षणाची खूप आवड होती. मग मी तिला ऍडमिशन मिळवून देण्यापासून तिची फी भरणं, तिच्या ड्रेस सुद्धा मी सिलेक्ट करून तिच्या ड्रेससाठी लागणारे पैसे सुद्धा मी दिले. आज ती तिच्या फर्स्ट इयरला 82% पास झाली. त्याच्यानंतर आमच्या वडार वस्तीतलीच एक मुलगी आहे जी कोकणी समाजाची आहे. खूप कष्टाळू आहे. वडील तिचे आजारी असतात, आई धुणं भांडीच करते. ती ईशा म्हणून मुलगी आहे. तिने 10वीत चांगल्या मार्काने, तिला मी टॅब दिल्यावर इतका आनंद झाला. तिला तिच्या सख्या नातेवाईकांनी सुद्धा त्या काळात मदत केली नाही कोरोनाच्या काळात. मग तिला त्या कोरोनाच्या काळात मी तिला टॅब दिला. त्याचा तिने चांगला वापर शिक्षणासाठी केला आणि ती 10वीत चांगल्या मार्काने पास झाली. पास झाल्या तिला असं झालं की माझ्याकडनं मी टाटा मोटर्स सोबत टायअप केलं आणि टाटा मोटर्समध्ये जवळजवळ 800 विद्यार्थ्यांना त्यावेळेस अर्न अँड लर्न या स्कीममध्ये बोलवलं गेलं. अर्न अँड लर्नमध्ये 800 मुलांची इंटरव्ह्यू झाले, स्क्रीनिंग झाले. त्याच्यात ही माझी ईशा 80 मुलांमध्ये सिलेक्ट झालेली मुलगी आहे. याचा मला अभिमान आणि गौरव वाटतो की आमच्या मुकेश प्रतिष्ठानला मिळालेली सगळ्यात मोठी कामाची खरी पावती मिळाली. मुलींच्या शिक्षणासाठी काम करतो त्याचा आम्हाला आनंद आहे आणि मुलींना शिक्षणासाठी दत्तक सुद्धा घेतो. त्यांची फी भरण्यापासून त्यांना फिक्स डिपॉझिट सुद्धा करतो आम्ही. आणि कोरोनाच्या काळात आरोग्य तपासण्या असतील, धूर फवारणी असेल, हे तर आम्ही केलंच. त्याच्यासोबत आम्ही डॉक्टरांना स्पेशल नेमलं होतं. काही असतील त्यांच्या अडचणी वयस्कर मंडळींना. आम्ही सगळ्यात मोठा उपक्रम केला तो आवळे आणले आम्ही कोरोनाच्या काळात C विटॅमिन वाढीसाठी. आवळे सुद्धा वाटले आणि याचा आम्हाला खूप आनंद आहे की आम्ही बऱ्याच गोष्टींमध्ये काम केलं कोरोनाच्या काळात आणि आम्हाला सार्थ अभिमान वाटतो की आम्ही प्रत्येक गोष्टीत काम करतो. आज आम्हाला इतका आनंद आहे की प्रत्येक गोष्टीत मुकेश प्रतिष्ठान
काम करतोय. मग ते शिक्षण असेल, आरोग्य असेल. आता आम्ही एम्प्लॉयबिलिटीसाठी काम करतोय, म्हणजे रोजगार उपलब्धीसाठी मी माझं टार्गेट ठेवलंय. पूर्वी धान्यासाठी होतं, धान्य वगैरे ते गरजू विद्यार्थ्यांना दिले, गरजू कुटुंबांना दिले. पण आता माझी एक वाटचाल वेगळ्या दिशेने चालू झालेली आहे की इथल्या सर्व लोकांना आपल्याला रोजगार काय कुठून ना कुठून तरी उपलब्ध महिलांसाठी, युवकांसाठी करून देता आलं. तर मुकेश प्रतिष्ठानला अत्यंत आनंद होईल आणि आम्हाला खरंच आमच्या सक्सेस स्टोरीज तयार करायच्यात. काही मोठे मोठे उद्योजक तयार करायचे, स्मॉल स्केल असतील किंवा छोट्या ह्याच्यात असतील, पण आम्हाला तयार करायचे. आपल्या सर्वांना धन्यवाद. डॉक्टर मधुसूदन घाणेकर सरांचा खूप खूप आभार. त्यांनी आम्हाला यासाठी निवडलं आणि आज मधुसूदन घाणेकरांचे सरांचे आम्हाला त्यांनी मला विचारलं की तुमचं काम खूप चांगलं झालंय, तर तुमचं आम्हाला मुकेश प्रतिष्ठानच्या अंतर्गत तुमचं खूप कौतुक वाटतं. मग मी त्याच्यासाठी हा फोटो किंवा हा जो व्हिडिओ मी शेअर करतोय, हा प्रत्येक गोष्टीत कळावा मुकेश प्रतिष्ठान कसं काम केले. हा मधुसूदन घाणेकर सरांचे विशेष आभार. धन्यवाद. मी सौ ज्योत्स्ना किरण मुळगुंद. 25 वर्षे मी या दिव्यांग क्षेत्रात काम करत आहे. त्यावेळेस या क्षेत्राबद्दल किंवा अशा प्रकारची मुले आपल्या समाजात आहेत याबद्दलची इतरांना कल्पनाही नव्हती. तेव्हा इतकी प्रगतीसुद्धा प्रसारमाध्यमांमध्ये नव्हती. तसेच टेक्नॉलॉजी पण आपल्या देशात तेवढ्या प्रमाणात विकसित झाली नव्हती. अशा दिव्यांग मुलांना सांभाळण्यामध्ये तसेच त्यांच्या बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास साधण्यासाठी पालकांना अनेक अडचणी येत होत्या. त्यावेळेस मी सुद्धा अशा दिव्यांगांबद्दल अनभिज्ञच होते. माझ्या मोठ्या बहिणीने मूकबधिर मुलांचा स्पेशल टीचरचा कोर्स केला आणि त्या मुलांसाठी तिने 33 वर्ष नोकरी करून त्यांची एक प्रकारे समाजसेवाच केली. मी कोर्स करण्यामागे अशीच एक घटना घडली. आमच्या घराजवळ ही अशा विशेष मुलांची शाळा शिफ्ट झाली. काही दिवस मी ती मुले बघत होते आणि माझ्या मनात त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले. मी त्या कोर्सबाबत सर्व माहिती काढून पुणे येथे कामायनी ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांचे ट्रेनिंग घेतले आणि त्यानंतर 1997 साली या कार्यास सुरुवात केली. अशा विशेष मुलांच्या स्वतंत्र शाळा असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांना त्यांच्या कलाने, त्यांच्या बुद्धीनुसार, त्यांच्या मूडप्रमाणे समजून घेऊन शिक्षण देण्याची अत्यंत गरज असते. आपल्या नॉर्मल मुलांना जसे आपण शिकवतो तसे ग्रुपने यांना शिकवता येत नाही. प्रत्येक मूल किंवा विद्यार्थी वेगवेगळा असतो. त्याचा स्वतंत्र अभ्यास करून, त्याचे निरीक्षण करून, त्याला असणारी गरज याचा विचार करून त्याचा अभ्यासक्रम ठरवला जातो व त्याच्या वर्षभर प्रगतीसाठी प्रयत्न केले जातात. त्याच्या घरातील परिस्थिती व तो देत असलेला प्रतिसाद यावर त्या विद्यार्थ्याची प्रगती अवलंबून असते. सध्या पालकही सुशिक्षित व मुलांबद्दल जागरूक झालेले आहेत. त्यामुळे मोठ्या शहरातील पालक मुलांच्या भवितव्याबाबत लक्ष देत आहेत. त्यांच्या लक्षात काही गोष्टी आल्यावर ते लगेचच डॉक्टरांच्याकडे किंवा इतर उपाय यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देत आहेत. समाजाला न घाबरता म्हणा किंवा कोण काय म्हणेल असा विचार न करता ते त्या मुलाच्या भवितव्याचा विचार करायला लागलेले आहेत. शासनही अशा दिव्यांगांसाठी अनेक सोयी, सुविधा, सवलती देत आहे, ज्यामुळे पालकांना अशा मुलांचे संगोपन करताना थोडाफार हातभार लावता यावा. पालकांना ते कष्ट सुसह्य व्हावेत. ज्याप्रमाणे आपण नॉर्मल विद्यार्थ्यांना शिकवत असतो तेव्हा त्यांना त्यांच्या भावना हे ती सहजपणे व्यक्त करत असतात. त्यांना बोलता येत असतं. त्यांना आपल्याला काहीच शिकवावे लागत नाही. सर्व गोष्टी सहजपणे आपोआपच त्यांच्याकडून घडत असतात. पण मतिमंद किंवा गतिमंद मुलांचे तसे नसते. त्यांना प्रत्येक गोष्टी ह्या सतत सांगून, वारंवार समजावून सांगून, प्रत्यक्ष दाखवून त्यांना शिकवाव्या लागतात. त्यांना स्वतःची आकलनशक्ती, कल्पनाशक्ती नसते. त्यांना अनुभवातून, प्रत्येक वेळेस येणाऱ्या प्रसंगातून शिकवावे लागते. त्यानंतर त्यांच्यात हळूहळू प्रगती दिसू लागते. सध्या सर्वच क्षेत्रामध्ये जशी आपल्याला प्रगती दिसून येते तशीच या पण क्षेत्रात भरपूर वेगवेगळी साधने, मार्ग, प्रगती झालेली आहे. त्यांच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी अनेक पर्याय निघालेले आहेत. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन, समाज पण मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत.
समाजामध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल आपलेपणा सामावून घेण्याची मानसिकता हळूहळू वाढू लागली आहे. अशा सर्व परिणामांमुळे त्यांच्या प्रगती साधण्यासाठी त्याचा चांगला परिणाम दिसू लागलेला आहे. अशा मुलांना त्यांच्या कलाप्रमाणे, आवडीप्रमाणे त्यांना ट्रेनिंग दिले आणि आवश्यक ते व्यवहार ज्ञान किंवा स्किल शिकवले तर ही मुले घरच्यांना त्रासदायक न ठरता त्यांच्या आवडीच्या कामात व्यस्त राहून त्यांचा वेळही चांगल्या प्रकारे घालवू शकतात. घरच्यांनाही थोडे मोकळेपणा मिळण्यास मदत होते. माझ्या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या शाळेतील बरीच मुले पेट्रोल पंप, MIDC मधील छोटे वर्कशॉप, किराणा दुकान, फुलांच्या दुकानामध्ये अशा विविध ठिकाणी काम करत आहेत. सर्व दिव्यांग मुलांना वेळेवर आणि असलेल्या अनुभवावर विचार केला तर एक गोष्ट सांगावीशी वाटते की यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पालकांनी खूप सहनशीलता बाळगली पाहिजे. त्यांना परिस्थिती पाहून गोडीने व वेळप्रसंगी कठोर होऊन घडवण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे त्यांना ही परिस्थिती सुसह्य होण्यास मदत होईल. मला आज समर्पण या संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत मधुसूदन घाणेकर यांचे कार्य पाहून खूप आनंद झाला. त्यांचेही सामाजिक कार्य हे अत्यंत कौतुकास्पद आहे. विना मोबदला ते सर्व समाजातील घटकांसाठी कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्यास व त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा व त्यांनी पुरस्कारासाठी निवडले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार, मी प्रज्ञा अरुण कांबळे, ज्येष्ठ समाजसेविका, राहणार पुणे. नुकताच आपल्या संस्थेमार्फत मला राष्ट्रीय सेवा समर्पण पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी डॉक्टर मधुसूदन घाणेकर सर आणि आपल्या समितीचे मनपूर्वक आभार मानते. थोडक्यात माझ्याविषयी, मी गेली अनेक वर्ष समाजसेवेच्या कार्यात कार्यरत आहे. माझ्यापर्यंत मदत मागण्यासाठी आलेला प्रत्येक गरजू हा मदतीविना कधी वापस जाऊ नये हीच माझी एकमेव इच्छा असते आणि हेच माझं अंतिम ध्येय आहे. याच तत्वाला अनुसरून मी आजपर्यंत अनेकांना मदत केलेली आहे, करत आहे आणि करत राहील. त्यातमध्ये अनेक अनाथ मुलं आहेत, अंध जोडपी आहेत, महिला आहेत, पुरुष वर्ग, महिलांपासून पीडित झालेला पुरुष वर्ग देखील आहे. त्याशिवाय समाजातील प्रत्येक घटकांना मदत मिळावी हा माझा मानस असतो. गेल्या 2 वर्षापासून कोरोनाचा कहर झालेला आहे. अशा कोरोनाच्या काळामध्ये मी जवळपास हजारो लोकांपर्यंत विविध माध्यमातून अन्नधान्य, औषधं अशा स्वरूपाची मदत पोहोच केलेली आहे. ज्यांना कोणाला बेडची गरज असेल, ज्यांना रक्ताची गरज असेल, ज्यांना प्लाझ्माची गरज असेल, ऑक्सिजनची गरज असेल किंवा रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज असेल, अशा लोकांपर्यंत ती मदत पोहोच करण्याचा मी माझ्या परीनं प्रयत्न केलेला आहे. शिवाय अनेक लोकांची बिलं, लाखोंची बिलं मी कमी करून देण्यासाठी त्यांना मदत केलेली आहे. हे सर्व करत असताना अनेक थोर महान व्यक्तिमत्वांशी माझा संपर्क आला. त्यांच्या सहवासात मला राहता आलं, त्यांचा सहवास मला लाभला, त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं. यासाठी मी परमेश्वराचे मनपूर्वक धन्यवाद करते. हे सर्व माझ्या घरामध्ये बालपणापासूनच समाजसेवेची आवड असल्यामुळे मलाही ती आवड निर्माण झाली आणि मी हे कार्यक्षेत्र निवडलं. सर्वात आधी मी सुरुवातीला राजकीय पक्षामध्ये होते, परंतु तिथे समाजसेवेला वाव नाही हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी राजकारणाला रामराम केला आणि समाजसेवेला मी त्या राजकीय पक्षातून बाहेर पडून समाजसेवेला सुरुवात केली. तर असा माझा हा प्रवास. हे करत असताना मला अनेक पुरस्कार लाभले, अनेक दिग्गज महान व्यक्ती मला लाभल्या. मित्र म्हणून, मार्गदर्शक म्हणून अनेकांचं मला मोलाचं सहकार्य लाभलं, मार्गदर्शन लाभलं. या सर्वांबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. खूप छान. आपण सर्वांनी मनोगतामधनं जे आपलं कार्य आमच्यासमोर उभं करण्याचा प्रयत्न केला तो खूप छान आहे. आपल्या कार्याला खरोखरच मानाचा मुजरा. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी
आप्पा अर्थात वि ग सातपुते, भावकवी, संत चित्रकार, त्याचप्रमाणे महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष म्हणून परिसरात ख्यातकीर्त असलेले विगसा अर्थात आप्पा यांचं मनोगत, यांचं या कार्यक्रमाविषयीचं मार्गदर्शन आपण ऐकूया. नमस्कार मित्र, मी वि ग सातपुते. आज समर्पण या डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांच्या संस्थेतर्फे दिव्यांगांच्या बाबतीत समर्पण भावनेतून सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांचा सामाजिक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा जो औचित्यपूर्ण कार्यक्रम डॉक्टर घाणेकरांनी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमास त्यांनी मला निमंत्रित केलेले आहे, याबद्दल प्रथमना मी त्यांचे मनापासून आभार मानतो आहे. डॉक्टर मधुसूदनजी घाणेकर हे अत्यंत म्हणजे सर्वत्र अत्यंत बहुश्रुत असे साहित्य, कला आणि संस्कृती या क्षेत्रात जागतिक पातळीवरती कार्य करणारे निस्पृह असे व्यक्तिमत्व आहे. साहित्यिक, कवी, व्याख्याते, कलाकार, ज्योतिषतज्ञ असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. अनेक साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी त्यांचा जवळून परिचय आहे. सर्वांनाच त्यांचे नेहमी मोलाचे सहकार्य, मार्गदर्शन लाभत असते. माझे हे आवडते मित्र डॉक्टर मधुसूदन घाणेकर सुमारे 50 वर्षीय साहित्य क्षेत्राशी निगडीत आहेत आणि त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. 1989 ते 1991 या 2 वर्षांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम अशा काव्यशिल्प या संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले आहे. सर्वाधिक काव्यसंग्रहांचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. डॉक्टर घाणेकर यांच्या घुसमट चित्रपटातील, घुसमट या लघुपटातील गझलेला, तसेच हाहा आणि नक्षत्र लघुपटातील गीतांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत, हे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणात 1998 सालापासून त्यांनी अनेक साहित्यिक, कवयित्रींना निरपेक्ष भावनेतून जाहीररित्या राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मानितही केलेले आहे. 2010 पासून डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांनी स्थापन केलेल्या साहित्य गौरव या संस्थेतर्फे दरवर्षी साहित्य संमेलन घेऊन साहित्य गौरव पुरस्कार, साहित्य जीवन गौरव पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांनी अनेक साहित्यिकांना सन्मानित केलेले आहे. डॉक्टर घाणेकर यांना साहित्य काव्य संदर्भामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरचे 50हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. साहित्य काव्य संदर्भात त्यांना 50हून अधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेत. हायकू, चारोळी, ग्रामीण गझल याबाबत त्यांचे नावे विश्वविक्रम आहेत. एक तर पहिले विश्व साहित्य संमेलन 2011, पहिले विश्व काव्य संमेलन 2013, पहिले हायकू विश्व संमेलन 2017, पहिले ग्रामीण विश्व काव्य संमेलन 2019, पहिली जागतिक गझल परिषद 2018, पहिले ऑनलाईन आंतरराष्ट्रीय निमंत्रित काव्य संमेलन, निमंत्रित कवींचे काव्य संमेलन 2021, ऑनलाईन प्रेम काव्य संमेलन 2021. अहो किती नावं घ्यायची तुम्हाला सांगतो. अनेक संस्थांच्या बाबतीत अनेक संस्थांचे पुरस्कार त्यांना मिळाले आणि अनेक संस्थांच्या तर्फे त्यांनी अशा प्रकारचे कार्य केलेले आहे. विद्युत कामगार साहित्य संमेलन अशा अनेक साहित्य संमेलनांचे त्याने अध्यक्षपद भूषवलेले आहे. आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे विश्वविक्रमी डहाळ या हस्तलिखित अंकातून त्यांनी साहित्यिकांसाठी अत्यंत सुंदर असे व्यासपीठ निर्माण केलेले आहे. 2010 पासून साहित्य गौरव संस्थेतर्फे अनेक संस्थांना त्यांनी सन्मानित केले, हे तुम्हाला मी सांगितलेच आहे. सगळ्यात अत्यंत महत्त्वाची आणि विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जी आहे ती या सर्व उपक्रमामध्ये डॉक्टर मधुसूदनजी घाणेकर कोणाकडूनही कधीही आर्थिक योगदान स्वीकारत नाहीत. स्वखर्चाने हे त्यांचे स्वतःचे कार्यक्रम ते करतात. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि
दिव्यांगांच्यासाठी देखील त्यांचे अत्यंत महत्त्वाचे असे योगदान आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे ते मानकरी असलेले साहित्यिक डॉक्टर मधुसूदन घाणेकर हे प्रस्थापित तसेच नवोदित साहित्यिकांचा, समाजातील कलावंत आणि गुणीजनांचा, कार्यकर्त्यांचा निरपेक्षपणे गौरव करतात. अशी साहित्यिक अभिरुची असणारी व्यक्ती ही आजकाल दुर्मिळ आहे, हे मी आवर्जून सांगेन. निस्पृह आणि निरपेक्ष भावनातून काम करणारे डॉक्टर मधुसूदन घाणेकर म्हणजे साहित्य, कला आणि संस्कृती तसेच सामाजिक क्षेत्रातील एक निर्विवाद असे आदर्श निस्पृह व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या या सामाजिकतेचे भान राखून सदैव काम करण्याच्या मनप्रवृत्तीला मी वी सातपुते मनापासून सलाम करतो आहे. मी सदैव माझ्या शुभेच्छा आहेत. आणि मी वी सातपुते, अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे, मुंबई आणि ठाणे. धन्यवाद. नमस्कार. वा अप्पा, खूप छान. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने समर्पण या शब्दाची उकल आणि विविध भावना आपण आपल्या मनोगतातून स्पष्ट केल्या. समर्पण मग कोणाचंही असो, व्यक्तीचं, समाजाविषयीचं किंवा सामाजिक संस्थेतील लोकांचं, सर्व समाजाविषयीचं. आईचं समर्पण हेही त्यातलंच एक. या प्रसंगी मला सुनील पवार यांच्या कवितेच्या 4 ओळी आठवतात. माय थापटे भाकर पृथ्वीवर, माय थापटे भाकर पृथ्वीवर, अर्पते चुलीस देहाचे सरपण, अर्पते चुलीस देहाचे सरपण, अन्नपूर्णा ती साऱ्या जगाची, अन्नपूर्णा ती साऱ्या जगाची, लेकरासाठी अनोखे समर्पण, लेकरासाठी अनोखे समर्पण. आईचं कार्य, आईवडिलांचं कार्य अशा समर्पित भावनेने असतं. डॉक्टर मधुसूदन घाणेकर संस्थापक समर्पण अशाच समर्पित भावनेने कार्य करीत आहेत. विविध संस्थांचे व्याप ते सांभाळत आहेत. एवढंच नव्हे तर त्यांची 250 पुस्तकं, 500हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार, अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झालेले आहेत. सगळ्यात मुख्य म्हणजे जेव्हा आपल्याला मानसन्मान प्राप्त होतात तेव्हा आपणही समाजाप्रती काहीतरी देणं लागतो. या भावनेने समाजातल्या कार्य करणाऱ्या अनेकांच्या पाठीवर सर कौतुकाची थाप मारतात. समर्पित भावनेनं त्या लोकांचं कौतुक करतात. हा सोहळा त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांच्या अध्यक्ष भाषणातून या सर्व गोष्टी आपण जाणून घेऊयात. नमस्कार. मी डॉक्टर मधुसूदन घाणेकर, समर्पण या संस्थेचा संस्थापक आणि अध्यक्ष या नात्याने आपल्याशी काही सुसंवाद साधणार आहे. समर्पण ही संस्था आम्ही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती स्थापन केली. डॉक्टर हेडेगवार यांची आदर्श मूल्य डोळ्यासमोर ठेवून काही प्रमाणात योगदान सामाजिक योगदान देण्याचा हा एक प्रयत्न आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये दिव्यांगांसाठी योगदान देणाऱ्या दीपाली निखळ, महेंद्र पवार, मंदाताई नाईक, नीलम खानापूरकर, ज्योत्स्ना मुळगुंद, प्रज्ञा कांबळे, शिवानी सुतार, डॉक्टर नितीन झोडगे, योगिनी जती आणि रमेश आराख या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचं आपण अभिनंदन करतो आहे आणि त्यांना आज पुरस्कारांनी समर्पित करतो आहे. राष्ट्रीय सेवा समर्पण पुरस्कार 2021 आपण त्यांना आज समर्पित करतो आहे. ही सर्व मंडळी जी आहेत, ही सर्व मंडळी अतिशय मनापासून काम करतात. दिव्यांगांचा व्यक्तिमत्व विकास घडवण्याच्या दृष्टीने त्यांचं योगदान हे खूप मोलाचं आहे. प्रत्येकाचंच कार्य अतिशय वाखाणण्यासारखं आहे. दिव्यांगांविषयी केवळ सहानुभूती असून न उपयोग नाही, किंबहुना जे दिव्यांग आहेत त्यांनासुद्धा त्यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त केलेली त्यांना ते स्वीकारत नाहीत. तर त्यांना सहवास अपेक्षित असतो, प्रेम अपेक्षित असतं. तुम्ही काय देता त्याहीपेक्षा
मग तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने 4 शब्द बोलता, स्वतःचा काही वेळ देता आणि त्याबद्दल त्यांना अतिशय एक प्रकारचं त्यांना समाधान वाटत असतं. केवळ आपल्याला दिव्यांगांविषयी काहीतरी केलं पाहिजे असं वाटून उपयोगी नसतं किंवा अर्थात आर्थिक सहकार्य करणारी जी मंडळी असतात त्यांच्या अर्थालासुद्धा अतिशय मोल असतं. परंतु त्याहीपेक्षा केवळ काही मौलिक वस्तू देणं किंवा अर्थसहाय्य करणं याहीपेक्षा वेळ देणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे तन मन धन अर्पून समर्पित भावनेनं दिव्यांगांसाठी ही सगळी आजची मंडळी आहेत, जी सत्कारार्थी आहेत, पुरस्कारार्थी आहेत, तर त्यांचं योगदान हे अतिशय मोलाचं आहे. म्हणून आज आपण त्यांना सन्मानित करतो आहे. दिव्यांगांमध्ये काय असतं, त्यांची अपेक्षित काय भाग असतो, त्यांना आत्मविश्वास असतोच, परंतु त्याबरोबर त्यांच्या पंखांमध्ये बळ देणं, त्यांच्या पंखांना बळकटी देणं हे त्या दृष्टिकोनातून मानसिक पातळीवरती त्यांना प्रेरणा देणं हे आपल्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांचं कार्य आपण जे करीत आहात ते फारच मोलाचं आहे. त्यामुळे आपण ह्या सगळ्या 10-11 मंडळींनी जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता हा एक उपक्रम आम्ही राबवतो. अर्थात हेही फार महत्त्वाचं की तुम्ही ही सर्व मंडळी, आजची सगळी पुरस्कारार्थी मंडळी जवळजवळ अनेक वर्ष दिव्यांगांच्या सेवेसाठी योगदान देत आहेत आणि त्यांचा आम्ही जो सन्मान करत आहोत, सन्मान हा अतिशय छोट्या स्वरूपात आहे, कारण आपण सर्वांचं पुरस्कारार्थींचं कार्य हे खूप मोलाचं आहे आणि त्याबद्दल मी अर्थातच या सर्व पुरस्कारार्थींचं त्यांना आम्ही अभिनंदन करतोच, त्यांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांनी मोठ्या मनानं आमचा जो छोटासा सत्कार आहे तो सत्कार स्वीकारल्याबद्दल मी या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं मी अतिशय मनापासून धन्यवाद देतो. हा जो कार्यक्रम आहे समर्पणचा, त्या कार्यक्रमासाठी प्रवीण शेटे हे संघ परिवारातले निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. अगदी बालपणापासून त्यांनी संघामध्ये काम केलेलं आहे आणि पत्रकारिता, लेखन या सर्वांगाने त्यांनी काम हे चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्यांचा माझा गेल्या अनेक वर्षापासूनचा स्नेह आहे आणि विधायक उपक्रमासाठी प्रवीण शेटे जे आहेत ते कार्याध्यक्ष संस्थेचे, तर ते कायमच त्यांची 2 पावलं ही पुढं असतात आणि त्यांचंही आजच्या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे सहकार्य हे लाभलेलं आहे. आणि कोणी व्यक्ती, कुठलाही कार्यकर्ता समाजातला हा एकटा काही काम करू शकत नाही. त्याला प्रेरणादायी व्यक्तींचा सहवास, समविचारी व्यक्तींचा सहवास आणि तो सुद्धा नुसता सहवास नाही तर सक्रिय सहवास हा लाभायला लागतो. आमचे जे दुसरे मित्र आहेत डॉक्टर योगेश जोशी हे पण अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. साहित्य, कला, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान मोलाचं आहे आणि तेही विधायक स्वरूपाचं कार्य हे सातत्यानं करत असतात. ते उपाध्यक्ष आहेत समर्पणचे आणि आमच्या सचिव ज्या आहेत प्रतिमा अरुण काळे त्या उत्तम कवयित्री आहेत आणि त्यांना आदर्श शिक्षिका म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्या आत्ता नुकत्याच कोरोनामधून त्या बऱ्या होत आलेल्या आहेत, परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःचा आजारपण बाजूला ठेवून त्यांनी या आजच्या कार्यक्रमासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे. अर्थात ही सगळी आमच्या संस्थेचीच जरी मंडळी असली तरी संस्थेचा संस्थापक आणि अध्यक्ष या नात्यानं ते या सर्वांची दखल घेणं हे सुद्धा त्यामध्ये मी माझी स्वतःची नैतिकता समजतो. त्यामुळे त्यांच्या या सगळ्या सहकार्यामुळे आजचा हा कार्यक्रम आपण करीत आहोत आणि आजच्या कार्यक्रमाला माझे ज्येष्ठ मित्रवर्य साहित्यिक वि.ग. सातपुते हे आज विशेष अतिथी म्हणून लाभलेले आहेत. त्यांचे आपल्याला मार्गदर्शन लाभलेलं आहेच आहे. या सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो, आपणा सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि पुन्हा याहीपेक्षा अधिक प्रमाणामध्ये आमच्या समर्पण संस्थेतर्फे अधिक प्रमाणामध्ये योगदान करण्याची
संधी आम्हाला लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपणा सर्व पुरस्कारार्थींचं अभिनंदन आणि आपल्या भावी हुकमी ज्याला म्हणता येईल भरीव कार्यासाठी आपणास हार्दिक शुभेच्छा देतो आणि तसंच दिवाळीचे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि मी आपला इथे एक स्वल्पविराम घेतो. धन्यवाद. वा सर, खूप छान. आपलं मार्गदर्शन, आपलं मनोगत हे नेहमीच प्रोत्साहनदायी असतं. या आपल्या मनोगतावरनं मला 4 ओळी आठवल्या. हर सांस का समर्पण, हर आस का समर्पण, हर सांस का समर्पण, हर आस का समर्पण, रक्षा सदा करूँगा, रक्षा सदा करूँगा, विश्वास का समर्पण, जिसकी वजह से देखा ये जीत का दर्पण, जिसकी वजह से देखा ये जीत का दर्पण, उस मातृभूमि पर मेरा तन मन धन अर्पण, उस मातृभूमि पर मेरा तन मन धन अर्पण. खूप छान. अशा पद्धतीने तन मन धन अर्पण करणाऱ्या या सर्व मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून. पण तत्पूर्वी यांच्या कार्याची माहिती देणारा एक छोटासा हस्तलिखित विशेषांक डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांनी तयार केलेला आहे. त्या 10 विशेषांकाचं प्रकाशन आपण करूया आणि त्यानंतर या सर्व मान्यवरांचा आपण राष्ट्रीय सेवा समर्पण पुरस्कार देऊन सन्मान करणार आहोत. डॉक्टर मधुसूदन घाणेकर या पुरस्काराची घोषणा करतील. नमस्कार. मी डॉक्टर मधुसूदन घाणेकर. आता आपण आजच्या या प्रमुख कार्यक्रमाकडे आपण वळत आहोत आणि तो कार्यक्रम म्हणजे आजचे जे सर्व पुरस्कारार्थी आहेत त्यांना आपण राष्ट्रीय सेवा समर्पण पुरस्कार 2021 हा प्रदान करीत आहोत. तर ते पुरस्कारार्थी आहेत दीपाली निखळ, महेंद्र पवार, मंदाताई नाईक, डॉक्टर नीलम खानापूरकर, ज्योत्स्ना मुळगुंद, प्रज्ञा कांबळे, शिवानी सुतार, डॉक्टर नितीन झोडगे, योगिनी जती आणि रमेश आराख. आणि याशिवाय आणखीन एक ज्याला म्हणता येईल की अतिशय महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व ज्यांना आपण आत्ता हा पुरस्कार समर्पित करत आहोत, राष्ट्रीय सेवा समर्पण पुरस्कार 2021. आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे आमचे ज्येष्ठ मित्रवर्य, ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक वी. सातपुते सरांबद्दल बोलायचं झालं तर 50 वर्षाहून अधिक काळ ते साहित्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. मूळचे तेही संघाच्या विचारसरणीचे आहेत. तसंच जो भारतीय जनता पक्ष आहे त्याचे पुण्यात खडकवासला विभाग आहे त्याचे ते विभागीय अध्यक्ष म्हणून काम पाहतात. आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा त्यांचं योगदान असतं. दिव्यांगांसाठी सुद्धा त्यांचे योगदान हे अतिशय मोलाचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि महाकवी कालिदास प्रतिष्ठान या नावाची त्यांनी संस्थाही स्थापन केलेली आहे आणि गेले 10 वर्ष जवळजवळ या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्य या सर्व संदर्भामध्ये सातत्यानं ते निरपेक्ष भावनेने काम करीत असतात. तर त्यांनी केलेल्या दिव्यांगांसाठीच्या योगदानासाठी त्यांना हा आजचा पुरस्कार आपण प्रदान करीत आहोत. सर्व पुरस्कारार्थींचे अतिशय मनापासून अभिनंदन आणि सरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद.
वा, खूप छान. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या सर्व पुरस्कारार्थींचं मनपूर्वक अभिनंदन. आजच्या या कार्यक्रमामध्ये डॉक्टर मधुसूदन घाणेकरांचा पॅरिसहून खास प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तर हे प्रमाणपत्र आपल्यासमोर सादर होत आहे. सर, आपले मनपूर्वक अभिनंदन. खरं म्हटलं तर या कार्यक्रमाच्या प्रसंगी मला विंदा करंदीकरांच्या कवितेतल्या 2 ओळी आठवतात. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. जेव्हा एखादी व्यक्ती समर्पण भावनेतून समाजासाठी काहीतरी देत असते तेव्हा आपण कसं वागावं? देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावेत, देता देता घेणाऱ्याचे हातच घ्यावेत. अहो, हे हात घेणं म्हणजे काय? तर त्यांची जी भावना आहे दातृत्वाची, समर्पणाची, ती भावना आपण अंगीकारावी, त्या भावनेचा स्वीकार आपण करावा. या सर्व मान्यवरांचा आणि पुरस्कारार्थींच्या या समर्पित भावनेतून कार्य करणाऱ्या हा जो गुण आहे हा जर आपण घेतला तर निश्चितच समाजाचं भलं होईल. अतिशय चांगला सुसंस्कारित समाज घडण्यास मदत होईल आणि असं झालं तर हा कार्यक्रमाचा उद्देश सफल होईल. आजच्या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा अर्थात आभार प्रदर्शन आमच्या संस्थेच्या सदस्य ख्यातनाम कवी प्रतिमा काळे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करावी अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. प्रास्ताविक झाले, प्रार्थना झाली. प्रास्ताविक झाले, प्रार्थना झाली. अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली. अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली. आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला योग्य दिशा मिळाली. आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला योग्य दिशा मिळाली. आणि शेवटी आता तर आभार प्रदर्शनाची वेळ आली. मी सौ प्रतिमा अरुण काळे, सचिव, समर्पण या संस्थेतर्फे दिव्यांगांसाठी समर्पित भावनेने योगदान देणाऱ्या काही मान्यवरांना राष्ट्रीय सेवा समर्पण पुरस्कार 2021 नुकताच प्रदान करण्यात आला. यातील सर्व पुरस्कारार्थी उदाहरणार्थ दीपाली निखळ मॅडम, महेंद्र पवार सर, मंदाताई नाईक मॅडम, डॉक्टर नीलम खानापूरकर मॅडम, ज्योत्स्ना मुळगुंद मॅडम, प्रज्ञा कांबळे मॅडम, शिवानी सुतार मॅडम, डॉक्टर नितीन झोडगे सर, योगिनी जती मॅडम, श्री रमेश आराख सर यांचे समर्पण संस्थेतर्फे मनापासून खूप खूप अभिनंदन. तसेच या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन विशेष अतिथी या नात्याने मार्गदर्शन करणारे महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक माननीय V.G. सातपुते सर यांचे मनापासून धन्यवाद. समर्पण संस्थेचे अध्यक्ष माननीय सर डॉक्टर मधुसूदन घाणेकर सर यांच्या पूर्व परवानगीने आजचा कार्यक्रम संपन्न झाल्याचे मी जाहीर करते. धन्यवाद.